मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पी-डी-सी-एस-सी बँकेचा फॉर्म भरला असेल, आता या ठिकाणी पहा आपलं या ठिकाणी हॉल तिकीटसुद्धा आलेले आहेत. पहा आता आपल्याला जबरदस्त अभ्यास करायचा आहे पहा. आणि या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या जो एक स्पेशल ग्रुप बनवलेला आहे पहा पी-डी-सी-सी या भरतीसाठी, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्यावर जाऊन तुम्ही नक्की जॉईन करा. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल वैभववाडी या ठिकाणी बांधलेला असून वैभववाडी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर मित्रांनो, वैभववाडी हे जे काही ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 28 जुलै 2025 रोजी काश्मीरमध्ये कोणत्या ऑपरेशन खालील 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, ऑपरेशन महादेव. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑपरेशन महादेव हेच योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे, देशामधील पहिली AI अंगणवाडी. काय प्रश्न आहे बघा, देशातील पहिली AI अंगणवाडी या ठिकाणी अंगणवाडी शब्द आहे महाराष्ट्रामधील वडग्रामणा. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी, पहिली AI अंगणवाडी महाराष्ट्रातील वडधामणा या गावामध्ये सुरू करण्यात आले असून हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे गाव नागपूरमध्ये पहा, लक्षात ठेवायचं आहे नागपूर. पुढचा प्रश्न मित्रांनो, फिडे महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुखी महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामधील आहे? तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामधली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी पहा, नागपूर जिल्हा. लक्षात ठेवायचं आपल्याला, नागपूर जिल्ह्यामधलीचे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इस्लामपूरचं नाव बदलून नवीन नाव ईश्वरपूर असं देण्यास मंजुरी देण्यात आली असून इस्लामपूर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली. लक्षात ठेवायचं पहा, सांगली जिल्ह्यामध्ये याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, पोलिओ शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो पहा? पोलिओ. तर मित्रांनो, पोलिओ जर पाहिलं तर स्नायूवर या ठिकाणी त्याचा परिणाम होतो, स्नायू. खालीलपैकी कोणत्या रोगाला हॅन्सचा रोग असं म्हणून संबोधलं जातं? काय प्रश्न आहे पहा, कोणत्या रोगाला हान्सचा रोग या ठिकाणी पहा असा शब्द आहे हा, हान्सचा रोग म्हणून संबोधलं जातं? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 लेप्रसी, त्याला महारोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर या ठिकाणी बघा, आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये पहा, तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आत्ता होणारी पी-डी-सी-सी बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे, ₹399 फोनपे गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा, 82 75 55 82 83. हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय पहा, या QR कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा, जेवढे दिवस उरलेत पहा, त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा. झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा. हलगर्जीपणा करायचा नाही. आणि जे निगेटिव्ह आहेत पहा, तुझं काम होणार नाही, तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा, ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाइम आहे पहा, त्या टाइममध्ये आपल्याला लढायचं आहे. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा, कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचं आहे पहा. ₹399 आपल्याला फोनपे गुगल पेला पाठवायचे आहेत पहा. 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे गुगल पेला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा. त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिव्हेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिव्हेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिव्हेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे, रक्ताचं पाणी करायचं आहे पहा. खूप लढायचं आहे आपल्याला. कारण की पहा, आपल्यामध्ये
खूप मोठी पॉवर असते पहा, ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आहे आपल्याला देवाने, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. पांढऱ्या रक्तपेशींच्या विकृतशास्त्रीय पॅथॉलॉजिकल अतिरिक्त म्हणजे काय? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. पांढऱ्या रक्तपेशींचा विकृतीशास्त्रीय पॅथॉलॉजिकल अतिरेक म्हणजे ल्युकेमिया. लक्षात ठेवा, ल्युकेमिया. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आहे. विशिष्ट जंतूमुळे विशिष्ट आजार होतात, या नियमांचं प्रतिपादन कोणी केलं? तर मित्रांनो, या नियमांचं प्रतिपादन कोणी केलेलं आहे? तर रॉबर्ट कोचने याचं प्रतिपादन केलं आहे. पुढचा प्रश्न पहा, डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते? कोणती? डॉट्स. तर मित्रांनो, क्षयरोग, त्यालाच आपण बघा टीबी असं म्हणतो, यासाठी बघा डॉट्स ही जी काही उपचार पद्धती वापरली जाते. सर्व राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? पहा. तर मित्रांनो, सर्व राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करण्यात यावी अशी शिफारस ऑप्शन क्रमांक 4 तख्तमल जैन ही जी काही समिती होती पहा, या समितीने नुसार करण्यात आली होती पहा. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था टिंबटिंब पासून अंमलात आली. तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1962 याचं योग्य उत्तर आहे पहा, 1 मे 1962. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली होती? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली होती? तर LN बोंगीरवार समिती याचं योग्य उत्तर आहे पहा. पंचायत राज हे कोणाचं स्वप्न होतं? तर पंचायत राज हे मित्रांनो महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं पहा. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी चालू केलं होतं? प्रभाकर हे साप्ताहिक कोणी चालू केलं होतं? तर भाऊ महाजन मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल, भाऊ महाजन. पुढचा प्रश्न आहे पहा, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? तर बाळशास्त्री जांभेकर मित्रांनो आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा, बाळशास्त्री जांभेकर. मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर जगन्नाथ नानाशंकर सेठ. लक्षात ठेवा, नानाशंकर सेठ. आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सांगा पटकन, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई. ऑप्शन क्रमांक 4 पंडिता रमाबाई यांनी बघा आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही? नाही विचारलं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 4 मॉनिटर. मॉनिटर आपल्याला काय करतो? चित्र दाखवतो. बाकी बघा हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, CD म्हणजे काय? कॉम्पॅक्ट डिस्क. बघा हे सगळे काय आहेत पहा, स्टोरेज डिव्हाइस आहेत, परंतु मॉनिटर नाही या ठिकाणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, आपला फोटो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू इच्छित असल्यास सर्वात वेगाने पाठवण्याचा मार्ग कोणता आहे? तर सर्वात वेगाने पाठवण्याचा जो काही मार्ग आहे मित्रांनो, त्याला आपण ईमेल असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 4 ईमेल. नेक्स्ट आहे पहा, संगणकाचा असा भाग ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकता. तर कोणता भाग आहे त्याला आपण प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो? तर हार्डवेअर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. भारताचे महासंगणककार खालीलपैकी कोण आहेत? भारताचे महासंगणककार खालीलपैकी कोण आहेत? तर आपल्या सगळ्याला माहित पाहिजे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 विजय भटकर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. हॉटमेल या फ्री ईमेल सेवेचे जनक कोण आहेत? हॉटमेल या फ्री ईमेल सेवेचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो सबीर भाटिया हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, सबीर भाटिया हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. समजलं? पुढचा प्रश्न काय मित्रांनो, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर विनोबा भावे यांनी ही घोषणा केली होती पहा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या 1907च्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन याचे अध्यक्ष होते पहा. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे? व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी जर पाहिलं तर अर्थ हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा या ठिकाणी योग्य बरोबर आहे. आधी जन्मलेला, बघा आधी जन्मलेला या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर त्याला अग्रज म्हणतात. आधी जन्मलेल्याला काय म्हणतात? अग्रज. पुढचा प्रश्न पहा, सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा अर्थ कोणता होईल? सौजन्य.
तर काय होईल मग असभ्यता याचं विरोधार्थी शब्द आहे. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गरुड. तर मित्रांनो गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 वैनतेय. वैनतेयचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थाची म्हण कोणती होईल? खाई त्याला खवखवे. तर त्याच्या विरुद्ध होईल मित्रांनो कर नाही त्याला डर कसली याचं योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा. कर नाही त्याला डर कसली. पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न काय मित्रांनो गुप्त गोष्टी तिसऱ्यास सांगणे याचा अर्थ काय होतो बघा. गुळ नाही तर गुप्त. लक्षात ठेवा. गुप्त गोष्टी तिसऱ्याच सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखायचा आहे. त्यालाच मित्रांनो या ठिकाणी पहा षटकर्णी होणे. या ठिकाणी श शब्द आहे. षटकर्णी होणे मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तशा स्वरूपामध्ये दर्शवण्यासाठी कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं? तर जसंच तसं दर्शवायचं असेल तर त्याला अवतरण चिन्ह वापरलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो पुढील वाक्य कोणत्या लक्षणा शक्तीचं उदाहरण आहे? तर लक्षणा शक्तीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. कोणत्या बघा कोणत्या लक्षणा शक्तीचं असं विचारलंय. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पानिपतावर 1.25 बांगडी फुटली हे वाक्य कोणतं आहे? तर याचं जर उत्तर पाहिलं मित्रांनो तर शुद्ध उपादान लक्षणा याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. शुद्ध उपादान लक्षणा. खाली दिलेल्या शब्दामधून तेलुगू भाषिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तेलुगू भाषिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर अनारासा मित्रांनो ही काय पहा या ठिकाणी योग्य उत्तर होईल. रामाने काठी घेतली. बघा रामाने काठी घेतली त्याने कुत्र्याला झोडपले या वाक्याचं केवळ वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचंय पहा. करा लवकर. ऑप्शन आपल्या समोर आहे. रामाने काठी घेतली त्याने कुत्र्याला झोडपले. तर बघा रामाने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले हे काय झालं या ठिकाणी केवळ वाक्यामध्ये झालं. पुढचा प्रश्न काय मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा त्याचा पुरता मामा झाला. बघा त्याचा पुरता मामा झाला वाक्यामध्ये विधिपूरक वाक्यातील विधिपूरक कोणतं आहे? चला ओळखा पटकन. बरोबर आहे सगळ्यांचं. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 3 मामा याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय मामा. विधिपूरक मामा. नेक्स्ट आहे मित्रांनो सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या वाक्याचा मित्रांनो जर प्रकार ओळखिला तर ऑप्शन्स क्रमांक 1 विधानार्थी वाक्य आहे मित्रांनो. कोणतं आहे? विधानार्थी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा मित्राच्या उदयाने या ठिकाणी शब्द बघा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या विधानामधील अधोरेखित शब्दाच्या आधारे वाक्यातील या ठिकाणी आपल्याला वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखायचा आहे पहा. तर मित्राच्या या ठिकाणी अंडरलाईन आहे पहा. मित्राच्या या खाली काय पहा अंडरलाईन आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. तर या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये श्लेष अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल पहा. मित्राच्या यामध्ये शब्दामध्ये श्लेष अलंकार. ज्या समासामध्ये दुसरं पद म्हणजे धातू साधित असतं तो समास आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर उपपद तत्पुरुष समास याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो पाखरे घरट्यात परतली या विधानामधील क्रियापदावरून प्रयोग ओळखायचे पहा. पाखरे या ठिकाणी घरट्यामध्ये परतली. तर अकर्मक कर्तरी प्रयोग मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपले नोट्स घेतल्या नसतील तर लवकरात लवकर घ्या मित्रांनो. कारण की वेळ खूप कमी. एवढं सगळं या ठिकाणी घेणे शक्य नाही. तुम्ही जर या ठिकाणी नोट्स वाचायला घेतल्या आणि चांगले रिव्हिजन केला अजून सुद्धा आपल्या हातातून वेळ गेलेला नाही पहा. आपण या ठिकाणी तिथे जाणार आपल्याला काहीच येणार नाही. या ठिकाणी सिलेबसनुसार आपण सगळं त्यामध्ये टाकलेले पहा. सहकार विषयी बँकिंग विषयी सगळी माहिती पहा. संगणक असेल चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहे. सगळं मिळणार आहे तुम्हाला 399 रुपयाला मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा. वाट पाहू नका. पुढील वाक्यातील विभक्ती ओळखायची बघा. घरात खाणारी तोंडे खूप होती. या ठिकाणी विचारलंय विभक्ती. घरात खाणारी तोंडे खूप होती पहा. तर यामध्ये जर पाहिलं तर सप्तमी मित्रांनो लक्षात ठेवा. घरात बरोबर या ठिकाणी जर पाहिलं सप्तमी आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो अरे कुठून आलास या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा बघा. अरे कुठून आलास या वाक्यातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. चला सांगा पटकन. संबोधन आहे मित्रांनो या ठिकाणी कोणतं संबोधन. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचे पहा. प्रेमामुळे
प्रशांतने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. काय प्रश्न आहे बघा. प्रेमामुळे प्रशांतने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. यामध्ये शब्दयोगी अव्यय. आता मित्रांनो, जर जोडून आला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय म्हणतो. तर या ठिकाणी बघा अभ्यासाला कडे जोडलेलं आहे पहा, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 कडे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न काय बघा. त्याचे मी मुळीच ऐकणार नाही. अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. त्याचे मी मुळीच ऐकणार नाही. तर मुळीच खाली या ठिकाणी मित्रांनो काय अंडरलाईन आहे. तर सांगा मित्रांनो, हे कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे? त्याचं मी मुळीच ऐकणार नाही. चला द्या उत्तर. तर मित्रांनो, हे परिणामवाचक आहे. ऑप्शन क्रमांक 4 परिणामवाचक आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल. मी चेंडू खेळतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा. मी चेंडू खेळतो. तर या ठिकाणी जर पाहिलं, साधा वर्तमान काळ मित्रांनो. काय पहा या ठिकाणी साधा वर्तमान काळ. समजलं? मी चेंडू खेळतो साधा वर्तमान काळ. तुम्हाला एवढे तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकावे तरी कसे या वाक्यामध्ये ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो, हे काय शक्य क्रियापद आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. उभयनवी अव्ययाचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा. उभयनवी अव्ययाचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. चला ओळखा. तर समुच्चय बोधक मित्रांनो, हे काय पहा या ठिकाणी उभयनवी अव्यय. समजलं? नेक्स्ट आहे पहा. चांगला मुलगा परीक्षेमध्ये पास होतो या वाक्यामधील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो, हे काय अधिविशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 1 अधिविशेषण. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरला आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरला आहे. तर आपण आत यावे. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण आत यावे हे काय झालं, द्वितीय पुरुषवाचक झालं. पुढचा प्रश्न आहे पहा. फोनपे मध्ये जा आणि लगेच PDF घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल, तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल, आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरले पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका का आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे दाखी या ठिकाणी ओव्हर पडलेले आहेत. जेवढा काय दिवस आहे बघा, त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो 399 रुपयाला. जो काही QR कोड दिसतोय पहा, तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 82 75 55 82 83 या नंबरला तुम्ही या ठिकाणी 399 रुपये सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल पहा. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो, हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाइमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाइम आपल्याकडे बघा, तो टाइमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही, कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा QR स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या PDF सेंड करून देईल.